न्यूज विथ सेलिब्रिटी अँकर मध्ये आज आपल्याबरोबर अभिनेत्री तेजस्विनी लोणारी आहे आणि आता तेजस्विनीशी आपण बर्नी या तिच्या आगामी सिनेमाविषयी बोलणार आहोत। तेजस्विनी, नेमका काय सांगतो बर्नी? बर्नी एका अशा मुलीची कहाणी आहे की जिच्या आयुष्यात म्हणजे ती स्वच्छंद मनाची खूप सुंदर असं आयुष्य जगते आणि एका काही गोष्टीमुळे तिचं आयुष्य पूर्ण बदलून जातं। तर ती गोष्ट आणि ते आयुष्य बदलल्यानंतर ती स्वतःला कसं हँडल करते किंवा तिच्या आजूबाजूच्या लोकांवर काय परिणाम होतात, अशी एक सिंपलशी स्टोरी आहे। ही सुभाष भेंडेंची जी कादंबरी आहे जोगीण, त्याच्यावर आधारित आहे। अर्थात आपण त्या कादंबरीत खूप खोलात गेलेले आहे। सुभाष भेंडेंनी बऱ्यापैकी खोलात लिहिलेलं आहे, पण आपण एक रिलिजन, बर्नी कॅथलिक बॅकग्राऊंडवर आधारित आहे, त्यामुळे आपण खूप काही खोलात त्या एका रिलिजियस बेसवर न जाता त्यावर ही पूर्णपणे एका मुलीची कहाणी अशी ठेवलेली आहे। मग या बर्नीसाठी तू कशी तयारी केली आहेस? बर्नीसाठी ऍक्च्युली मला फार उत्सुकता होती, कारण की असे रोल ॲज अन ऍक्टर नेहमी करायला नाही मिळत। खूप डे टू डेचा असा रोल नव्हता। तर एक तर 70च्या काळातली स्टोरी होती, त्याच्यासाठी तुमचं फिजिकॅलिटी वाईज पण मला बदलणं गरजेचं होतं आणि त्याच्यानंतर कॅथलिक बॅकग्राऊंड म्हटलं की ते बोलणं, पोर्तुगीज फॅमिली, कोंकणी भाषा, गोवियन भाषा, त्या सगळ्या गोष्टी, आणि त्याहूनही वेगळं होतं की अशी स्टोरी एका अशा मुलीची की तिचं विल पॉवर, तिची स्ट्रेंथ आणि ह्या सगळ्या गोष्टी सायकोलॉजिकली खूप होत्या। म्हणजे बर्नी व्यक्तिरेखाच इतकी डीप आहे, ते शिकायला मला खूप लेवलवर मिळालं बिकॉज ऑफ बर्नी। तर ते एक एक करत आय थिंक स्पॅन ऑफ 2-3 मंथ्स सुरुवात करून आय डिड इट। आणि आईच्या दिग्दर्शनाखाली काम करताना कसं वाटतं? हा माझा बहुतेक तिसरा अनुभव आहे। हो बरोबर। तर एक वेगळा कसं म्हणेन की आतापर्यंत आम्ही कमर्शियल सारखे सिनेमे केले आणि बर्नी ही कमर्शियल असला तरी त्याच्यात मेसेज खूप छान आहे, सोशल एक त्याला बॅकग्राऊंड आहे, त्यामुळे तिचं विजन मला कळालं। आणि ॲज अ डिरेक्टर एक प्रोफेशनल रिलेशनशिप आहे ऑन सेट, कधी ती आईसारखं तर असं रिलेशनशिप नसतं। तर जसे इतर ऍक्टर्स किंवा मी, आमचं सेमच एक बॉन्डिंग आहे ॲज अ डिरेक्टर ऍक्टर। खूप छान। तेजस्विनी, तू आतापर्यंत अनेक भूमिका केलेल्या आहेस, पण आज एक वेगळी भूमिका केली आहेस, ती म्हणजे न्यूज अँकरची भूमिका केलेली आहेस। तर हा एक्सपिरियन्स तुझ्यासाठी कसा आहे? मी खरं सांगेन, ऍक्टर तरी खूप सोपं आहे। हे जे तुम्ही ॲज अ न्यूज अँकर इतकं स्पॉन्टेनिटी लागते आणि किती गोष्टी ऑन द स्पॉट तुम्हाला बोलायला लागतात, आणि हे इतका वेगळा अनुभव होता की आता मी बोलतानाही विसरते मला काय बोलायचंय। सो ऍक्टर होणं हे ऍक्टरपेक्षाही वेगळा डिफिकल्ट जॉब आहे असं मला वाटतं। खूप सुंदर अनुभव होता, ऑन द स्पॉट बोलणं वगैरे, आणि वेगळा अनुभव मला वाटला। पण तेजस्विनी, तुला जरी डिफिकल्ट वाटत असलं तरी तुझा आजचा हा जॉब तू सहज पार पाडलेस हे सांगायला आवडेल। इथं आलीस आणि आमच्याबरोबर बातम्या शेअर केल्यास त्याबद्दल खूप खूप धन्यवाद, आणि तुझ्या पुढच्या करिअरसाठी आणि बर्नीसाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा। थँक्यू। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।